नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. केंद्र सरकारी जॉब आहे. यामध्ये कोण कोण अर्ज करू शकणार आहात आणि मेन म्हणजे इथे तुम्ही फ्रेशर असू द्या किंवा अनुभवी असू द्या, नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहोत, अर्ज करू शकणार आहोत. इथे जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, त्याच्यानंतर वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, अर्जाची पद्धत काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. लास्ट डेट काय आहे, आजपासून ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे 25 जुलै 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. निवड प्रक्रिया काय आहे, परमनंट जॉब असणार आहे, एकूण जागा 200 आहेत. सो हा पूर्ण व्हिडिओ बघा, सविस्तरपणे आपण माहिती बघूया. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 19 पानी PDF आहे, ते सुद्धा आपण सविस्तरपणे बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, ऑनलाईन जॉब्स असू द्या किंवा वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, कोणते नवीन योजना आलेल्या असू द्या, ते सुद्धा नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला त्याची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. सो इथे LIC कडून इथे अपडेट आलेली आहे. त्यांच्या ऑफिशियल पेजवरून आपण बघत आहोत. करिअर्स जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत, वेगवेगळे रिक्रुटमेंट होणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. बघा इथे बघू शकता डेट्स 25 जुलै 2024 आणि लास्ट डेट असणार आहे 14 ऑगस्ट 2024. म्हणजे 14 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन 29 ऑगस्ट 2024 असणार आहे. ऑनलाईन फी पेमेंट सुद्धा तुम्ही या दिवसांमध्ये भरू शकता, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. PDF आहे. रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट हे पद असणार आहे. नोटिफिकेशन आलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स हू मस्ट बी इंडियन सिटीजन फॉर सिलेक्शन अँड अपॉइंटमेंट ॲज अ ज्युनियर असिस्टंट. तुम्ही इंडियन सिटीजन कॅन्डिडेट पाहिजे आहात. आता वॅकन्सीज आर अंडर, म्हणजे आता कोणत्या कोणत्या स्टेटमधून आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामधून 53 जागांसाठी इथे वॅकन्सीज आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. ओव्हरऑल इंडियामध्ये 200 जागा आहेत. रिक्रुटमेंट ऑफ पोस्ट ऑफ ज्युनियर असिस्टंट इज बेस्ड ऑन स्टेट वाईज वॅकन्सी अँड मेरिट वाईज आणि स्टेट वाईज इथे वॅकन्सी असणार आहे, हे मेन्शन केलेलं आहे. आता इथे सांगितलेलं आहे की स्टेट वेअर वॅकन्सी एक्झिस्ट, एक्झामिनेशन स्टेट आहे ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे. सांगितलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 25 तारखेपासून सुरुवात झालेली आहे, म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 14 ऑगस्ट 2024 असणार आहे. इथे सिटी वाईज कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. बेसिक पे किती आहे, त्यानंतर HRA किती आहे, अदर बेनिफिट्स, PF कंपनी कॉन्ट्रीब्युशन, टोटल मंथली ॲन्युअल सॅलरी इन हँड तुम्हाला किती भेटणार आहे हे सुद्धा सांगितलं आहे. सो टोटल मंथली 35,200 म्हणजे 35,200. इथे ॲन्युअली किती भेटणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. 4,22,400 आणि इन हँड म्हणजे तुमच्या हातामध्ये 32,800 पर्यंत भेटून जाणार आहे. आता इथे सिटी वाईज कॅटेगरी दिलेली आहे, तुम्ही एकदा चेक करू शकता. त्यानंतर इथे प्रोबेशन पिरियड 6 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ द जॉईनिंग हे सुद्धा सांगितलेलं आहे. इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून घेऊयात. एज 21 ते 28 पाहिजे आहे. तुमचं शिक्षण ग्रॅज्युएट, मिनिमम ॲग्रिगेट 60% तुम्हाला मार्क पाहिजे आहे फ्रॉम एन युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इथे सांगितलेलं आहे की तुमचं ग्रॅज्युएशन मिनिमम कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे. ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर सिस्टम मॅन्डेटरी, दॅट इज कॅन्डिडेट शुड हॅव सर्टिफिकेट, डिप्लोमा और डिग्री इन कॉम्प्युटर ऑपरेशन्स, लँग्वेज शुड हॅव स्टडीड कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर लिटरसी यायला पाहिजे आहे, ज्यामध्ये सर्टिफिकेशन किंवा डिप्लोमा किंवा डिग्री झालेलं पाहिजे आहे. लँग्वेजेस आलेलं पाहिजे आहे. ऑपरेशन्स करता आलं पाहिजे आहे वेगवेगळे, आणि वर्क एक्सपिरियन्स असेल तर ते सुद्धा प्रेफर केलं जाईल. कॉम्प्युटर स्किल्स येस म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे नोट दिलेली आहे, तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे. सिलेक्शन प्रोसिजर सांगितलेलं आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये इथे लँग्वेजेस म्हणजे सेक्शन दिलेलं आहे. इंग्लिश लँग्वेज, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, हे वेगवेगळे सब्जेक्ट वाईज नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहे. मॅक्झिमम मार्क्स आणि व्हर्जन ओनली इंग्लिशमध्ये असणार आहे एक्झाम, आणि ड्युरेशन 120 मिनिटं असणार आहे, म्हणजे 2 तास एक्झामिनेशन, टोटल मार्क्स आणि टोटल क्वेश्चन 200 असणार आहे. आता इथे इंग्लिश जे सब्जेक्ट वाईज दिलेलं आहे, इंग्लिश लँग्वेज, लॉजिकल रिझनिंग, प्रत्येकी 40 क्वेश्चन 40 मार्क्स असणार आहे. त्यानंतर इथे प्रोसेस ऑफ अराइंग ॲट स्कोर्स हे सुद्धा माहिती दिली आहे की स्कोर्स कसे आहेत ते सुद्धा डिवाइड केलेलं आहे. इंटरव्ह्यू होणार आहे डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ वॅकन्सीज, ओनली दोज कॅन्डिडेट हू रँक सफिशियंटली, म्हणजे इथे तुम्हाला स्कोर केल्यानंतर इथे तुमचे इंटरव्ह्यू सुद्धा कंडक्ट होऊन जाणार आहे. मार्क्स इन ऑनलाईन एक्झामिनेशन कन्सिडर होणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होऊन फायनल सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर तुमचे मेडिकल एक्झामिनेशन हे सुद्धा होणार आहे. हाऊ टू ॲप्लिकेशन म्हणजे हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे. तुम्हाला इथे जी मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते चेक करायचं आहे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन लिंक दिलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ज्यामध्ये संपूर्ण हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, म्हणजे फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट हँड इम्प्रेशन, सिग्नेचर इन कॅपिटल लेटर्स विल नॉट बी एक्सेप्टेड हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे ज्युनियर असिस्टंट ॲप्लिकेशन फी 800 रुपये असणार आहे हे मेन्शन केलेलं आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट हे तुम्हाला अप्लाय ऑनलाईन करून घ्यायचं आहे. 14 ऑगस्ट 2024 हे लास्ट डेट असणार आहे. ऑल इंडिया उमेदवार सुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. कनिष्ठ सहाय्यक म्हणजे ज्युनियर इथे असिस्टंट ॲज इथे तुम्ही जॉब करू शकता. रेग्युलर बेसिस म्हणजे परमनंट जॉब असणार आहे. ऑनलाईन परीक्षा व इंटरव्ह्यूद्वारा तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. 21 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.